नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण मगदुम आपल्या सर्वांचं स्वागत करतो। इयत्ता 12वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणासाठी मी आज व्हिडिओ क्रमांक 4 आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। तर यामध्ये आपण पहिल्यांदा विचारात घेऊया उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांची आपण इथं माहिती विचारात घेणार आहोत। यामध्ये उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे काही घटक दिलेले आहेत त्यामध्ये आर्थिक किंवा मानवी घटक, यामध्ये 4 उपघटक आहेत। एक कामगार, दुसरा वाहतूक, तिसरा बाजारपेठ सान्निध्य, चौथा भांडवल। त्यानंतर जो आपण क घटक म्हणून विचारात घेऊया राजकीय घटक, यामध्ये शासकीय धोरण उपघटक पहिला आहे त्यातला शासकीय धोरण, दुसरा आहे विशेष आर्थिक क्षेत्र, आणि ड म्हणून आपण जो विचारात घेऊया तो इतर घटक। त्यामध्ये 2 घटक येतात, एक स्थान विभाजन आणि दुसरा आहे उद्योगांचे केंद्रीकरण। तर या घटकांची आपण इथं आज आपण माहिती घेऊया। त्यातील आर्थिक किंवा मानवी घटकामधील पहिला घटक आपण विचारात घेतोय कामगार। सर्वच उद्योगांना मजुरांची गरज भासते। उद्योगांच्या गरजेनुसार कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा मजुरांची गरज भासते। जे कोणताही एखादा नवीन उद्योगधंदा सुरू करायचं म्हटलं तर त्या कारखान्यामध्ये असणारी जी यंत्रसामग्री आहे ती यंत्रसामग्री चालवण्यासाठी देखील काही मजुरांची किंवा कामगारांची ही गरज भासते। मग यामध्ये आपण बांधकाम उद्योग असेल, खाण उद्योग असेल आणि कापड उद्योग या उद्योगांना मात्र अर्धकुशल अशा कामगारांची गरज भासते। जे बांधकाम व्यवसायामध्ये, खाण क्षेत्रामध्ये आणि कापड उद्योगांना मात्र अर्धकुशल अशा कामगारांची किंवा मजुरांची आवश्यकता भासते। तर काही उद्योग जे आहेत की अन्न प्रक्रिया करणारे उद्योग असतील, दागदागिने बनवणारे उद्योग असतील, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, हिऱ्यांना पैलू पाडले जाणारे उद्योग असतील, तर अशा उद्योगामध्ये मात्र कुशल अशा मजुरांची गरज भासते। काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते, त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आढळतात। आता त्यानंतरचा पुढचा दुसरा घटक आपण विचारात घेऊया वाहतूक। उद्योगधंद्याच्या स्थापनेत वाहतुकीची भूमिका देखील खूपच महत्त्वाची असते। वाहतुकीद्वारेच उद्योगांना लागणारा कच्चा माल व कारखान्यातून तयार होणारा पक्का माल हा बाजारपेठेत पोहोचविला जातो। म्हणजेच उद्योगधंदा स्थापन करायचा म्हटलं तर उद्योगधंद्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो उत्पादक प्रदेशातून कारखान्यापर्यंत वाहून आणायला पाहिजे, आणि कारखान्यात तयार होणारा पक्का माल हा बाजारपेठेपर्यंत किंवा ग्राहकाच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, वाहतुकीची सुविधा जी आहे ती सुविधा आवश्यक असते। वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते। वाहतुकीचा खर्च जेथे कमी येतो तेथेच उद्योगधंदे स्थापन होतात। जड, अवजड, नाशवंत कच्चा व पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त येतो, आणि त्यामुळं असे उद्योग जे आहेत वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी हे अशा कच्चा व नाशवंत कच्चा माल, अवजड कच्चा माल असणाऱ्या प्रदेशातच वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी हे उद्योगधंदे तिथं कच्च्या मालाच्या क्षेत्रातच स्थापन झालेले आढळतात। उदाहरणार्थ दगडी कोळशाची वाहतूक दूर अंतरावर करणं परवडत नाही, आणि म्हणून लोहपोलादासारख्या उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचा वापर केला जात असल्यामुळं हा लोहपोलादासारखा उद्योग दगडी कोळसा खाणींच्या परिसरातच स्थापन झालेला आढळतो। याउलट टिकाऊ व वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल
दूर अंतरावरून वाहतूक करणे हे जलमार्गाद्वारे किफायतशीर ठरते. त्यामुळंच कापड उद्योग असेल, लगद्याचे लाकूड तयार निर्मितीचा प्रक्रियात्मक उद्योग असेल, तर हे उद्योग किनारपट्टीजवळ बंदराच्या शेजारी हे स्थापन झालेले आढळतात. तर या पद्धतीनं आपण वाहतूक या घटकाचा विचार केला. म्हणजेच सर्वसाधारणतः जिथं वाहतुकीचा खर्च कमीत कमी येईल अशा ठिकाणी हे काही उद्योगधंदे स्थापन करणं जास्त सोयीस्कर ठरतं. आणि म्हणून असे उद्योगधंदे हे विशेषतः नाशवंत कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे असतील किंवा जड अवजड कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे हे वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी कच्च्या मालाच्या क्षेत्रात स्थापन होतात. तर जलमार्गांद्वारे आपणाला कमी खर्चामध्ये काही मालाची वाहतूक करता येणं शक्य असतं आणि त्यामुळं असे काही उद्योगधंदे जे आहेत ते जलमार्गाच्या शेजारी किंवा बंदराजवळ असे उद्योगधंदे स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर पुढचा घटक आपण विचारात घेऊया, बाजारपेठ सान्निध्य. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जवळपास मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असेल तरच तेथे उद्योगांचा विकास होतो. बाजारपेठ जवळ असेल तर तेथे वाहतुकीचा खर्च कमी येतो. परिणामी ग्राहकांना कमी दरात वस्तू उपलब्ध होतात. अवजड व नाजूक वस्तू निर्मिती उद्योग हे बाजारपेठेजवळ स्थापन होतात. उदाहरणार्थ वाहन उद्योग असेल, काच उद्योग व अन्न प्रक्रिया उद्योग हे वाहतूक खर्च कमी करण्यासाठी बाजारपेठेलगत स्थापन केले जातात. आता ग्राहकाभिमुख उद्योग जर आपण विचारात घेतले तर हे बाजारपेठाजवळच स्थापन होतात. मग यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग असेल, तयार कापड उद्योग, सौंदर्य प्रसाधने निर्मिती उद्योग, बेकरी उद्योग असे काही उद्योगांची उदाहरणं आपल्याला यामध्ये सांगता येतील की ज्या उद्योगामध्ये ग्राहकांचा विचार केला जातो असे उद्योग जे आहेत ते ग्राहकाभिमुख उद्योग म्हणून ओळखले जातात आणि हे उद्योग बाजारपेठेजवळच स्थापन होतात. तर दाट लोकसंख्या व उच्च क्रयशक्ती असणारे प्रदेश हे उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरतात. तर या पद्धतीनं आपण जर यामध्ये विचारात घेतलं की काही उद्योग जे आहेत ते बाजारपेठेमध्ये स्थापन करणं जास्त सोयीस्कर ठरतं. कोणताही उद्योगधंदा विकसित व्हायचा असेल तर त्यासाठी जवळपास उत्पादित होणाऱ्या मालाला जवळपास मोठी बाजारपेठ आवश्यक असते आणि अशी जर बाजारपेठ असेल तरच तेथे उद्योगांचा विकास होतो. आणि मग यामध्ये काही उद्योग सांगितले, अवजड व नाजूक वस्तू निर्मिती उद्योग हे बाजारपेठेत स्थापन होतात. त्यामध्ये वाहन उद्योग, काच उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांची उदाहरणं सांगता येतात. तर ग्राहकाभिमुख उद्योग जे आहेत ते देखील बाजारपेठेजवळच स्थापन होतात. त्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग असेल, तयार कपडे निर्मितीचा उद्योग असेल, सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीचा उद्योग असेल, बेकरी उद्योग असेल. म्हणजे थोडक्यात काय तर दाट लोकसंख्या असणारे प्रदेश आणि ज्यांची उच्च क्रयशक्ती असते असे लोक ज्या प्रदेशात राहतात ते प्रदेश उद्योगांच्या विकासाला अनुकूल ठरतात. कारण ती म्हणजे असे प्रदेश म्हणजे एक मोठी बाजारपेठ असते आणि अशा बाजारपेठा जर जवळपास उपलब्ध होत असतील तिथेच उद्योगांचा विकास हा खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि म्हणूनच मोठी शहरं जी आहेत, उदाहरणार्थ मुंबई असेल, दिल्ली असेल, कोलकाता, चेन्नई यासारख्या शहरांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल की जिथं दाट लोकसंख्या आहे, मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी उद्योगांचा देखील विकास झालेला आढळतो. पुढचा घटक विचारात घेऊया, भांडवल. आता कोणताही एखादा नवीन उद्योगधंदा स्थापन करायचा म्हटलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला काय करावं लागेल, भांडवल ही गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच नवीन उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची आपल्याला आवश्यकता असते. मग ती भांडवल आपण जमीन खरेदी करण्यासाठी असेल, यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी, कामगारांच्या वेतनासाठी असेल, वाहतुकीसाठी असेल किंवा तयार होणाऱ्या किंवा उत्पादित होणाऱ्या वस्तूच्या जाहिरातीसाठी असेल,
अशा अनेक कारणासाठी आपल्याला भरपूर भांडवल लागते. मग हे भांडवल आपल्याला विविध प्रकारच्या बँकामधून असेल, शेअर बाजारातून असेल आणि आर्थिक सुविधा जिथं सहज उपलब्ध होतात अशा प्रदेशात हे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे स्थापन होतात. मग हे भांडवल आपल्याला उपलब्ध होतं ते मोठ्या बँका, शेअर बाजार, आर्थिक किंवा वित्तीय उलाढाली करणाऱ्या संस्था व शासनामार्फत बऱ्याच वेळा आपल्याला हे भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. तर अशा निरनिराळ्या क्षेत्रातून भांडवल हे उपलब्ध होत असतं. मग काही वेळा खाजगी लोक उद्योगामध्ये भांडवल गुंतवणूक करतात, तर काही वेळा शासन अनुदान देतं उद्योगांच्या स्थापनेसाठी, उभारणीसाठी असेल, किंवा काही प्रदेशात सहकारी तत्त्वावर हे उद्योगधंदे स्थापन झालेले आढळतात. ज्या ठिकाणी उद्योग स्थापन होतात तिथे आर्थिक सुविधा मात्र काय होतात, आकर्षित होतात. कारण तिथं भांडवल गुंतवून केल्यानंतर त्यातून परतावा जो आहे तो परतावा मिळण्याचे मोठ्या प्रमाणात परतावा त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून अशा जिथे उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत तिथेच आर्थिक सुविधा ह्या आकर्षित होताना दिसतात. त्यामुळेच तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे स्थापन होतात. उदाहरणार्थ कोलकाता, चेन्नई असेल, दिल्ली असेल, मुंबईजवळील उपनगरे ही त्यामुळेच निर्माण झालेले आढळतात. आता पुढचा एक घटक आपण विचारात घेऊया की आर्थिक घटक हे आपण विचारात घेतले. आता शासकीय घटक विचारात घेऊया. त्यामध्ये पहिल्यांदा राजकीय घटक विचारात घेऊया. त्यामध्ये शासकीय धोरण आपण विचारात घेतोय. शासनाची अनेक औद्योगिक धोरणे ही उद्योगांना प्रोत्साहन देतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तिथे शासन अर्थसहाय्य देतं, अनुदान देतं, जमीन कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतं, पाण्याची सोय करतं आणि वाहतूक व संदेशवहनाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देखील उपलब्ध करून देते. तसेच उद्योजकांना कर सवलत दिली जाते, विपणनासंबंधी सल्ला दिला जातो, आयात व निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा दिल्या जातात. आणि म्हणून असे प्रदेश जे आहेत की ज्या ठिकाणी शासन उद्योगधंद्यांना पूरक अशा सवलती देतं, सुविधा उपलब्ध करून देतं, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतं, अशा ठिकाणी उद्योगांचा विकास हा चांगल्या प्रकारे होतो. या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात नवीन उद्योगावर बंदी देखील घातली जाते. उदाहरणार्थ आज मोठ्या प्रमाणात काही प्रमुख मोठ्या शहरामध्ये उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी शासनानं विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये मोठा नवीन उद्योगधंदा स्थापन करायचं म्हटलं तर तिथं पुरेशी जमीन उपलब्ध नाही आणि वाढत्या लोकसंख्येमुळे तिथं अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या कमी करण्यासाठी शासनानं मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या नवीन उद्योगावर बंदी घातलेली आढळते. तसंच काही किनारी प्रदेश असतील, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश असतील, अशा प्रदेशात देखील पर्यावरणाच्या दृष्टीनं असेल, किनारी प्रदेशाच्या दृष्टीनं, त्या प्रदेशाचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं नवीन उद्योगावर तिथं शासन बऱ्याच वेळा बंदी आणतं. तर या पद्धतीनं शासकीय धोरणाचाही परिणाम उद्योगधंद्याच्या स्थापनेवर होतो. ज्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थापनेसाठी शासन अनुकूल असतं, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देतं, तिथं मात्र उद्योजकांना अर्थपुरवठा करतं, कर सवलत देतं आणि इतर ज्या काही उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्यामुळं त्या ठिकाणी उद्योगांचा विकास होतो. महाराष्ट्रामध्ये ड वर्ग असणारी जी शहरं आहेत त्या ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळामार्फत उद्योग सुरू करण्यासाठी शासनानं अनेक सवलती दिलेल्या आढळतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी उद्योगांचा देखील विकास जो आहे तो विकास चांगल्या प्रकारे झालेला आढळतो. त्यानंतर पुढचा घटक आपण इथं विचारात घेऊया. दुसरा घटक जो आहे तो म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र.
तर औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणतात. मग विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले एक भौगोलिक क्षेत्र आहे जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारीने विकसित केले जाऊ शकते. अशा क्षेत्रांचा विकास हा निर्यातक्षम उत्पादन वाढीसाठीच केलेला आढळतो. उदाहरणार्थ मुंबईजवळील सांताक्रूझ या ठिकाणी असणारं सिप्झ हे एक त्याचं उदाहरण आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर आपण विचारात घेऊया तो म्हणजे इतर घटक. आणि मग इतर घटकामध्ये काही 2 मुद्दे येतात. त्यापैकी पहिला आपण विचारात घेऊया स्थान विभाजन. कधीकधी उत्पादनाचे विविध टप्पे हे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. आता यामध्ये काय केलं जातं बघा, तर मोटार वाहन निर्मिती उद्योग असेल किंवा भ्रमणध्वनी निर्मिती उद्योग असेल, हे बाजारपेठेजवळ स्थापन करणे जास्त सोयीचे ठरते. आणि म्हणून यातील जे काही सुटे स्पेअर पार्ट जे आहेत या उद्योगासाठी लागणारे सुटे स्पेअर पार्ट हे निरनिराळ्या ठिकाणी निर्माण केले जातात आणि हे सुटे स्पेअर पार्ट बाजारपेठेमध्ये आणून त्या सुटे स्पेअर पार्ट जोडून त्या ठिकाणी मग ते भ्रमणध्वनी निर्मिती असेल किंवा मोटार वाहन निर्मिती उद्योग हे स्थापन झालेले आढळतात. मात्र त्यांचे सुटे स्पेअर पार्ट हे इतर भागामध्ये किंवा इतर ठिकाणी निर्माण केले जातात. म्हणजेच यातील जे काही विविध उत्पादन जे आहेत, उत्पादन घटक हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काय केलेले आहेत, विभाजित केलेले आढळतात. तर अशा पद्धतीनं हा एक स्थान विभाजन हा घटक आपण या ठिकाणी विचारात घेतला. आता पुढचा एक घटक आपण विचारात घेऊया. दुसरा घटक जो आहे तो म्हणजे उद्योगांचे केंद्रीकरण. उद्योगधंद्याला आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या उपलब्धतेमुळेच एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापन होतो आणि तिथं असणाऱ्या विविध सुविधांच्या उपलब्धतेमुळे इतरही अनेक उद्योग तेथे स्थापन होतात. यामुळे अशा प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते. अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापन होतात. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगांच्या आसपास भांडी तयार करणारा उद्योग असेल, गाड्यांचे सुटे भाग निर्मितीचा उद्योग असेल, गाड्यांचे सांगाडे निर्मिती उद्योग, मोटार गाड्या निर्मिती, रेल्वे गाड्या, रेल्वे इंजिन निर्मिती इत्यादी उद्योग हे स्थापन होतात. परिणामी नवीन उद्योगांना याचा फायदा होतो व कमी भांडवलात जास्त नफा मिळवता येतो. अशा पद्धतीनं हे उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण काही प्रदेशात होतं. त्या उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण झाल्यामुळं त्या प्रदेशात अनेक छोटे उद्योग त्याला अनुसरून स्थापन होतात आणि त्या उद्योगांना कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवता येतो. आता उदाहरणार्थ मोटार गाड्या बांधण्याचे जे कारखाने असतील त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे काही मोटार गाड्यासाठी लागणारे काच निर्मिती असेल, त्यानंतर जो काही टायर निर्मिती असेल, मोटार गाड्यासाठी लागणारा रंग असेल, तर असे अनेक त्याला अनुसरून छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी स्थापन झालेले आढळतात. आणि अशा छोट्या उद्योगांना मात्र याचा फायदा झालेला आढळतो. कमी भांडवलात जास्त नफा मिळवणं त्यांना शक्य होतं. त्यानंतर स्थानमुक्त उद्योग आपण विचारात घेऊया. हे उद्योग संसाधने, उत्पादन, कौशल्ये आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. हे घटक इतर ठिकाणीही सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. तसेच आंतरजालासारख्या सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा
यांचाही परिणाम होत नसतो. उदाहरणार्थ घड्याळ तयार करणे, हिरे तपासणे इत्यादी उद्योग जे आहेत हे स्थानमुक्त उद्योग आहेत. यांच्यावर या घटकाचा जे काही संसाधने, उत्पादन, कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर हे उद्योग अवलंबून असतात म्हणून सांगितलं. संसाधने म्हणजे एखाद्या उद्योजनासाठी लागणारा जो काही कच्चा माल असेल त्याला आपण काय म्हणतो, संसाधने. विविध प्रकारचा कच्चा माल लागत असेल हे आवश्यक असतात. तसंच उत्पादन, तर ते उत्पादन घेतलं जातं कच्च्या मालाचं आणि त्यावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचं उत्पादन घेतलं जातं. आता कौशल्य जे या ठिकाणी कुशल अशा कारागिरांची गरज भासते या उद्योगामध्ये. आणि ग्राहक की तयार होणाऱ्या उत्पादनाला मग ग्राहक देखील उपलब्ध होणं आवश्यक असतं. अशा या घटकावर हे उद्योग अवलंबून असतात. आणि हे घटक इतर ठिकाणीही देखील कसे सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचं महत्त्व नसतं. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. तसेच आज आंतरजालासारख्या म्हणजे इंटरनेटसारख्या सुविधा असतील, संदेश वहन, यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो. त्यामुळंच उदाहरणार्थ आपण विचारात घेतलं घड्याळ तयार करणे किंवा हिरे तासणे यासारखे उद्योग हे स्थानमुक्त उद्योगामध्ये समाविष्ट होतात. या पद्धतीनं आपण या उद्योगांची माहिती विचारात घेतली. थांबूया आपण याच ठिकाणी. धन्यवाद.